रत्नागिरीतील प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या श्री विठ्ठल मंदिरात विठोबा रखुमाईचे दर्शन घेऊन रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे 9 सायकलिस्ट आज पंढरपूर वारीसाठी रवाना झाले। काकड आरती झाल्यानंतर या सायकलिस्टना मंदिराकडून श्रीफळ, प्रसाद, पुष्प देऊन सायकलवारी यशस्वी होण्यासाठी आशीर्वाद देण्यात आले। यावेळी विठ्ठल मंदिर देवस्थानचे ज्येष्ठ भक्त तसंच देवस्थानचे पदाधिकारी विजय पेडणेकर, प्रमोद रेड्डीज यांच्यासह रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे सदस्य उपस्थित होते। मंदिरातून सायकलवारीला झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला। यंदा प्रथमच रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे सदस्य सहभागी झाले आहेत। रत्नागिरी ते पंढरपूर हा 300 किलोमीटरचा प्रवास 2 दिवसात हे सायकल वारकरी पूर्ण करणार आहेत। 22 जूनला भागवत एकादशीच्या दिवशी राज्यभरातील वारकरी सायकल रिंगण सोहळा संमेलन करणार आहेत। रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे महेश सावंत, विशाल भोसले, गजानन भाताडे, नारायण पाटोळे, अमित पोटफोडे, राकेश होरंबे, विकास कांबळे, अक्षय पोटफोडे, आरती दामले वारीमध्ये सहभागी झाले आहेत। सायकल वारीची संकल्पना नाशिक सायकल क्लबने सुरू केली। त्यांचे 400 सदस्य सायकल चालवत नाशिकहून पंढरपूरला जायचे। त्यातूनच पुढे या सायकल वारीचा जन्म झाला। सायकल वारीचे यंदाचे हे 4थे वर्ष आहे। पहिल्या वर्षी सायकल वारीचे आयोजन पंढरपूर सायकल क्लबने केले होते, दुसऱ्या वर्षी नाशिक, तिसऱ्या वर्षी बारामती, तर यंदा लातूर सायकल क्लब करत आहे। नमस्कार, मी महेश निशिकांत सावंत, रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचा मेंबर आहे। आज 20 जून 2025 पहिल्यांदाच आम्ही रत्नागिरी पंढरपूर असा प्रवास 300 किलोमीटरचा करत आहे। आत्ता हातकंब्यामध्ये आहे आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्ही पंढरपूरला निघत आहे। धन्यवाद।